सध्या मी कोणत्याही टेकडीवर किंवा पर्वतावर उभा नाही, तर मी अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी एका वेळी खूप सारं पाणी असतं. आपण जर पाहिलं तर मी सध्या उभा आहे तो उजनी धरणाच्या बॅकवॉटरला. पळसदेव जे गाव आहे या ठिकाणी संपूर्ण हा जो परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय, हा ज्यावेळी पाऊस असतो, ज्यावेळी या ठिकाणी पाणी असतं, तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो आपल्याला पाण्याच्या खाली असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता जर पावसाचा जो प्रभाव आहे, अर्थात एल निनोचं इफेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो महाराष्ट्रात देखील आहे, कारण अनेक दिवसापासून पाऊस नाही आहे. आज जवळपास 22 जून आहे. अर्धा महिना उलटून गेला, पूर्ण महिना देखील उलटून जाईल काही दिवसात. तरी पावसाचा एक थेंबसुद्धा महाराष्ट्रात पडलेला नाही आणि अशाच याच्यात सध्या ही संपूर्ण परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर हे उजनीचं जलाशय आहे आणि पळसदेव भागातील हे पळसदेवाचं मंदिर आहे. हजारो वर्ष जुनं असणारं हे चालुक्यकालीन मंदिर अतिशय उत्कृष्ट अशी स्थापत्यशैलीचं एक उदाहरण आहे. आणि हे मंदिर जे आहे, ज्यावेळी पाऊस असतो, पाणी असतं, ते संपूर्ण मंदिर जे आहे ते पाण्याखाली असतं. मात्र आता जर आपण त्याची विदारक परिस्थिती पाहिली तर पूर्ण जे मंदिर आहे ते कोरडं ठाक पडलेलं आहे, उघडं पडलेलं आहे. आणि हा संपूर्ण जो परिसर आहे माझ्या अवतीभोवतीचा, तो या ठिकाणी उघडा पडलेला आहे. अर्थात त्याला कारण आहे पाण्याचं. मी तुम्हाला अजून एक पाण्याची किती कमतरता आहे किंवा किती पाणी कमी झाले याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे शंख शिंपले आहेत की जे आपल्याला पाण्याच्या तळाशी, समुद्र असेल किंवा धरण असेल, याच्या तळाशी पाहायला मिळतात. ते देखील अशा स्वरूपात या ठिकाणी उघडे पडलेले आहेत. आजूबाजूला संपूर्ण परिसरात जो आहे तो अशा शंख शिंपल्यांचा खच पडला आहे. या ठिकाणी हजारो मृत मासे आपल्याला आढळले की जे फक्त त्यांचे सांगाडे या ठिकाणी उरलेले आहेत. आणि हे असं विदारक परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या संपूर्ण जो प्रकार आहे, पाण्याची जी कमतरता आहे, पावसाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे, या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी सचिन धुमाळ आपल्यासोबत आहेत. सचिनजी, काय सांगाल? एकंदरीत तर आपण पाहिलं तर इतकं सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे, ही एक बाजू. मात्र एकीकडे पाऊस नाही आहे, पावसाचा एल निनोचा इफेक्ट आहे, प्रादुर्भाव जाणवतो आहे आणि अशा स्वरूपाचं एक नैसर्गिक भयान वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच प्रथमेश, आज 22 जून उजाडला आहे, तरी देखील पाऊस कुठेही झालेला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती किंवा नागरिकांवरती दुष्काळाचं संकट सावरलं. महाराष्ट्रावरती दुष्काळाचं संकट येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण आत्ता उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उभा आहोत आणि हे पळसदेव गाव आहे आणि ह्या पळसदेव गावाच्याच बॅकवॉटरला आपण आता पाणीसाठा पाहू शकतो, एकदम कमी झालेला आहे. येथे जे मासेमारी असेल, इतर व्यावसायिक आणि त्यांच्यावर देखील परिणाम झाला आहे. हे पळसदेवाचं मंदिर आहे. हे 1978-1980च्या काळात ज्यावेळेस हे धरण बांधण्यात आलं, त्याच्या आधीपासून इथे आहे. प्राचीन असं काळ मंदिर आहे, परंतु हे धरण बांधल्यानंतर 1980 साली हे धरणामध्ये गेल्यामुळे हे पाण्यात पुढलं जातं. पूर्णपणे हे मंदिर हे पाण्यामध्ये असतं, परंतु आता हे मंदिर पूर्णपणे उघडं दिसते. आपण पाहू शकतो की ते बघते मंदिराचा कळस असेल किंवा तिथे असेल, तिथे आता काही लोकसुद्धा जात आहेत. हे पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे, परंतु ते आता उघडं आहे. हे मंदिर काशी विश्वेश्वराचं दक्षिणेतील प्रतिरूप असे देखील मानलं जातं. या मंदिराला एक इतिहास आहे, तो देखील मोठा इतिहास आहे. परंतु पळसदेवसारखी काही गाव आहे, ह्या गावातील हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप असेल, तिथे देवदेवतांच्या मूर्ती असतील, हे सगळं काही प्राचीन आहे. हा इतिहास इथल्या मंदिरात सांगितलं. याच मंदिरासह अनेक आसपासला अनेक मंदिरं देखील आहेत, ती देखील या धरणामध्ये गेली आणि ती पाण्यामध्ये बुडली जातात. परंतु आता बॅकवॉटरमध्ये पाणीच नसल्यामुळे ही मंदिरं उघडी पडल्याची परिस्थिती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळते. आणि ही दुष्काळ कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जाणवू लागला आहे. उजनीसारखं धरण कोरडं पडलं म्हणजे मोठी भयान परिस्थिती महाराष्ट्रावरती आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश, सचिन, आपण याआधी जर पाहिलं तर अशा स्वरूपात हे जे मंदिर आहे ते उघडं पडल्याचं आपल्याला पाहायला याच्या आधी कधी मिळालं आहे का? दरवर्षी हे मंदिर उघडं पडतं, परंतु ह्या वर्षी त्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. कारण तर ह्या वर्षी 22 जून आला आहे. 22 जून आला तरी अजून पाऊस कुठेही दिसत नाही. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट सर्वांच्या समोर उभं राहिलं आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या धरणात देखील पाणीसाठा कमी झाला आहे. त्याच्यामुळे तेथील मच्छीमार असतील किंवा स्थानिक शेतकरी असतील किंवा शेतीसाठी पाणी असेल, हे उपलब्ध होत नाही आहे. जवळपास 15 ते 20% खाली गेल्यामुळे हे मंदिराचा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला दिसत आहे. येथे या धरणावरती जवळपास सोलापूर असेल, भारसी असेल, याचा बराचसा भाग
अवलंबून असतो. परंतु या धरणामध्ये आता पाणीसाठा कमी झाल्यामुळे त्यांना देखील पाणी टंचाईचं संकटला सामोरे जावं लागत आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग येणाऱ्या काही महिन्यात जर चांगला पाऊस झाला तर तो पाण्याखाली जाईल. अगदी जानेवारीपर्यंत हा भाग जो आहे तो पाण्याखाली असतो आणि इथून आता कितीतरी फूट जे आहे ते पाणी खाली गेलेले आहे. संपूर्ण साठा जो आहे तो मृत साठा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. डेड स्टॉक आहे. याचा कोणताही वापर शेतीसाठी आपण करू शकणार नाही, कारण अगदी तळाला राहिलेला संपूर्ण साठा आहे. मात्र जी संपूर्ण ह्या आजूबाजूची गावं दिसत आहेत, जे हिरवगार जो खाली जो पट्टा दिसतोय आपल्याला, खाली जे लँड दिसतंय, जमीन आहे, पूर्ण बेटांसारखे काही आकृत्या दिसत आहेत, या संपूर्ण जे आहे त्या पाण्याखाली असतात. मात्र आता इथपर्यंत गाडीने येणं देखील शक्य आहे, अगदी धरणाच्या मध्यभागी. आणि जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सचिन, या संपूर्ण परिस्थितीचा फटका आहे तो शेतकऱ्यांना नेमका कसा बसतो? नक्कीच तू आता धरणाचा उल्लेख केला. ह्या धरणाची जवळपास 117 TMC पाणीसाठ्याची कॅपॅसिटी आहे. परंतु यामधला जवळपास 53 ते 54 TMC पाणीसाठा हा यूज केला जातो. परंतु आता यामध्ये खूप कमी झालेला आहे. 50 ते 53% देखील कमी हा पाणीसाठा आता उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला दुष्काळाचा सामना आता सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतो आहे. आता तो उन्हाची तीव्रता देखील पाहू शकतो, किती ऊन आहे, आणि याचाच परिणाम शेतीवरती होत आहे, नागरिकांना होते. उजनी धरणाचा विचार केला तर जवळपास 500 चौरस मीटर म्हणजेच 1,123 एकरापेक्षा अधिक हे क्षेत्र आहे उजनीचं. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलाशय म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, एवढा मोठा धरण आहे. परंतु त्याला देखील यावेळेस पाऊस नसल्याने फटका सहन करावा लागत. कारण का, उजनी धरण हे सहसा भरत नाही. अनेक वेळा आपण म्हणतो की उजनी धरण 80% भरलं, 70% भरलं, 90%, 100% शक्यतो उजनी धरण भरत नाही. कारण तर उजनी धरणाचा पाणीसाठा हा मोठा आहे, मोठा फुगवटा असल्यामुळे त्याला वेळ लागतो. परंतु उजनी धरणावरती पुणे जिल्ह्याबरोबर सोलापूर असेल, बार्शी असेल, उस्मानाबाद असेल, असे अनेक जिल्हे देखील अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणावरती महाराष्ट्राचा मोठा भाग अवलंबून आहे. याच उजनी धरणाच्या जलाशयात आता आपल्याला पाणीसाठा कमी झाल्याचे दिसत आहे. आणि जे काही मंदिर असतील, प्राचीन ज्या काही खुणा आहेत त्या ओपन झालेल्या दिसत आहेत, त्या उघड्या दिसत आहे. इथे तू मगाशी उल्लेख केला माशांचा किंवा शंखांचे प्लॅन, अनेक आपण आत्ता फिरत होतो, आपल्याला अनेक ठिकाणी मृत मासे दिसून आलेले आहेत. म्हणजे हाडं त्याची अगदी हाडं दिसत आहे. म्हणजे तेच शंख शिंपले असतील, हे मोठ्या प्रमाणावर आहे. आणि इथे जे आता शेतीसाठी शेतकरी पाणी करतात त्यांचे पंप देखील बंद पडल्याचे दिसत आहे. म्हणजे एकूणच काय तर आत्ता उजनी धरणात देखील पाणीसाठा एकदम कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम दिसू लागला आहे. यातील जे प्राचीन खुणा आहेत त्या ओपन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेश, अतिशय भयान वास्तव हे संपूर्ण आपण पाहतोय. साधारण या संपूर्ण परिसरात याआधी पाऊस वगैरे काही झाला आहे का काही 10 दिवसात, किंवा काही शक्यता आहे पाऊस वगैरे होण्याची? नक्कीच. आत्ता आपण महाराष्ट्र दौरा करतोय, बऱ्यापैकी आपण फिरतोय, बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला कुठेही पाऊस जाणवलेला नाही. आत्ता कालच काही ठिकाणी पुण्यात पाऊस झाल्याचं बोललं जाते, थोडासा पाऊस झाला आहे. परंतु आपण काल धाराशिवमध्ये होतो, आज सोलापूरमधून आता इकडे येतोय, परंतु आपल्याला कुठेही पाऊस झालेला दिसत नाही. म्हणजे पाऊस महाराष्ट्राकडे फिरकलेलाच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अजून तरी कुठेही जोराचा पाऊस किंवा मुसळधार पाऊस झालेला दिसत नाही. त्यामुळे 22 जून आला आहे, 22 जूनपर्यंतही महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत दिसते आहे. महाराष्ट्र अजून कोरडा चालल्याचे आपण तरी आत्ता पाहत आहे. प्रथमेश, धन्यवाद सचिन, संपूर्ण या दिलेल्या माहितीसह. आपण जर पाहिलं तर एकंदरीत हा जो तालुका आहे, इंदापूर तालुका आहे, पुणे जिल्हा, अर्थात पुणे जिल्हा म्हटलं तर सुजलाम एकदम जो जिल्हा असतो तो हा जिल्हा आहे. या पुणे जिल्ह्याची जर अशा स्वरूपाची परिस्थिती असेल तर मराठवाडा, विदर्भ अशा ज्या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना बसत असतात. अगदी पाऊस लवकर झाला काय आणि उशिरा झाला काय, तिथे झळा आपल्याला बसत असल्याचं पाहायला मिळतात. मात्र जर आपण या संपूर्ण भागात पाहिलं तर या जी ही परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मंडळी, जी शेतकऱ्यांची परिस्थिती, याचा विचार जो आहे तो सरकारने करायची खरोखर गरज जी आहे ती आली आहे. अर्थात ज्यावेळी परिस्थिती संपूर्ण आपण पाहिली, ज्यावेळी आपण धाराशिवचा दौरा केला, ज्यावेळी आपण सोलापूरचा दौरा केला, शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी, त्यांच्या जनावरांना याचा अभाव जो आहे या पाण्याचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे वरुणराजाला एकच प्रार्थना आहे की बाबा आता तरी बरस, कारण जर तू आला नाही तर हा शेतकरी, त्याचे जनावरं नेमकी जगणार तरी कशी. आता या संपूर्ण याच्यात नेमकं पावसाची जी भूमिका आहे ती महत्त्वाची असणार आहे.
त्यामुळं हा वरुण राजा कधी येतो याच्याकडे संपूर्ण जनतेचं जे आहे, शेतकऱ्यांचं आहे किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागल्याचं आपला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पळसदेव, इंदापूर.